आपण महाराष्ट्र विधानसभेचे सर्व सन्मान्य सदस्य आहेत, आपण केरापुरी जनतेचं प्रतिनिधित्व करतो आणि अशा वेळेस ह्या गोष्टीवर राजकारण होतं ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आपण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजमाता जिजाऊंचा, कुठल्याही महापुरुषाचा अपमान करायची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे। अशा पद्धतीचं शासन जे अपमान करतात लोक यांना केलं तर इथून पुढे अपमान होणार नाही, यासाठी सर्वांनी एकमत पाहिजे आणि ह्यात राजकारण केलं नाही पाहिजे। अध्यक्ष महोदय, हे मला आपल्याला सांगायचं। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाची घोषणा झाली, परंतु अध्यक्ष महोदय धाराशिव येथे कोडगाव MIDC मध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्क करणार असं उद्योग मंत्र्यांनी माझ्यावर घोषणा केली होती। याबाबत त्यात उल्लेख कुठलाही नाही। याबाबत हा तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क हा धाराशिवचा कधी सुरू होणार हेही सरकारनं सांगणं गरजेचं आहे असं अध्यक्ष महोदय मला विचारायचं आहे। अध्यक्ष महोदय, धाराशिव MIDC मध्ये एखाद्या उद्योजकाला प्लॉट घ्यायचा असेल तर त्याला 1650 रुपये स्क्वेअर चौरस मीटरचा भाव आहे आणि तोच जर कुरकुममध्ये घ्यायचा असेल तर 450 रुपये भाव आहे। मग कसा कुठला उद्योजक तिथं उद्योग उभारेल? त्यामुळे कोडगाव असेल, वडगाव असेल, या MIDC मध्ये भूखंडाचे जे दर आहेत ते कमी केले पाहिजे तर त्या ठिकाणी उद्योग येतील, तेही मला या प्रसंगी सांगायचे। अध्यक्ष महोदय, आपण निवडणुकीच्या निमित्ताने एक योजना आणली होती, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। कालपासून आझाद मैदानावर ते युवा प्रशिक्षक आंदोलन करतायत, त्यांना मुदतवाढ मिळावी, त्यांना 2 महिन्याचं त्यांचं मानधन मिळालं नाही। मग ही योजना फक्त निवडणुकीपुरती होती का? चुनावी जुमला होता का? त्यांच्या भवितव्याचं काय हेही राज्यपालांनी यांच्या अभिभाषणात सांगणं गरजेचं आहे, सरकारनं सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत निवडणुकीच्या आधी घोषणा झाली, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता। त्यावेळेस सरकारतर्फे सांगण्यात आलं की आम्ही हा प्रकल्प स्थगित करतो, परंतु निवडणूक झाली, मतं घेतली आणि सरकार बदललं। सरकार बदललं म्हणजे सरकारची नियत बदलली आणि सरकारनं परत सांगितलं की आम्ही हा महामार्ग करतोय। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढं सांगायचं, आपणही मराठवाड्याचे आहेत, एवढेच जर 86,000 कोटी आपल्या पाण्यासाठी दिले तर आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील। जर आपल्याकडे पैसे आहेत, त्या महामार्गाची मागणी कुणीच केली नव्हती, जर तेवढेच पैसे तुम्हाला खर्चायचे तर आमच्या मराठवाड्याच्या पाण्यासाठी खर्चा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री सोलार योजनेच्या बाबतीत मागेल त्याला सौर पंप योजना, मागेल त्याला सौर पंप योजनेच्या बाबतीत आपण फक्त म्हणतो मागेल त्याला, पण टार्गेट दिलं जातं, मागेल त्याला सौर पंप मिळत नाही। धाराशिव जिल्ह्यात 58,000 शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, त्यातल्या फक्त 15,000 शेतकऱ्यांची मंजुरी मिळाली आणि त्यातला एक पंपही अद्यापपर्यंत बसलेला नाही। अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या वेळेस, निवडणुकीच्या महिन्यात आपल्याला दाखवतोय असे 3 नेत्यांचे फोटो टाकून 0 वीज बिल वाटप केले होते, सगळ्यांच्याच मतदारसंघात केले असते 0 वीज बिल, पण त्या शेतकऱ्याला आता फेब्रुवारीमध्ये 1,12,000 बिल आले। ते कुणाची फसवणूक केली तुम्ही? निवडणुकीपुरतं काहीतरी 0 लाईट बिल द्यायचं म्हणून शेतकऱ्यांना लाईट बिल द्यायचं, स्वतःचे फोटो टाकायचे आणि आता त्याच शेतकऱ्याला 1,12,000 लाईट बिल आले पहिल्या थकबाकीसहित। त्यावेळेस इथं फोटो टाकला नाही, हे मला आपल्याकडे देतोय मी। अध्यक्ष महोदय, पण शेतकऱ्यांची फसवणूक आहे, कुणाला फसवताय तुम्ही? शेतकऱ्यांना कशा आत्महत्या थांबतील? ही फसवणूक शेतकऱ्यांची करू नका, असं शेतकऱ्यांचा तळकाड घेऊ नका। अध्यक्ष महोदय, मला एवढंच आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं। अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी, परवा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत 18 लाख घरकुलांना मंजुरी दिली। त्या ठिकाणी ग्रामविकास मंत्री बसलेले आहेत, मला त्यांना सांगायचंय की ग्रामीण आणि शहरी हा भेदभाव होतोय। आपण निश्चितच 50 रुपये वाढवले मुख्यमंत्री साहेबांनी, 1.5 लाख 2 लाख केले, पण 2.5 लाख रुपये शहरी भागात मिळतात, मग ग्रामीणमध्ये 2 लाख का? अशी कुठली वस्तू आहे की ग्रामीणमध्ये स्वस्त मिळते आणि शहरात महाग मिळते? उलट शहरातनं सिमेंट असेल, सळी असेल, शहरातून घेऊन जावं, वाहतुकीचा खर्च वाढतो। त्यामुळे शहरी ग्रामीण असा भेदभाव न करता ज्याप्रमाणे शहरी घरकुलाला रक्कम मिळते त्याचप्रमाणे रक्कम ग्रामीण घरकुलालाही मिळाली पाहिजे। 50,000 वाढवले तुम्ही, मग म्हणलं ना, मी सांगितलं ना, पण 50,000 वाढवले तर माझं म्हणणं आहे की 3 लाख करा, तुमचं जाहीर अभिनंदन। तुम्ही 2 लाख केले, 2 लाखाचे 3 लाख करा, मुख्यमंत्र्यांचे आणि ग्रामविकास मंत्र्यांचे जाहीर अभिनंदन, असे तुम्ही घोषणा करा।
बरं 50,000 केले म्हणून तुमचे अभिनंदन, पण तुम्ही त्या अटीवर की तुम्ही 3 लाख करणार आहेत ह्या अटीवर. अध्यक्ष महोदय, पीक कर्जाच्या बाबतीत आपण सांगितलं की आपण किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना देतो, परंतु मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय सांगितलं गेलं की सिबिलमुळे कोणाचंही कर्ज नाकारलं जाणार नाही. परंतु ज्यावेळेस राज्यस्तरीय पीक समितीची प्रोसिडिंग आलं तर बँकेला कुठल्याही सूचना नव्हत्या. सिबिल पाहूनच शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. सिबिल जर असलं खराब तर शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नाही. OTS मध्ये एखाद्या शेतकऱ्यानं जर कर्ज भरलेलं असलं तर त्याला पुनर्कर्ज दिलं नाही, दिलं जात नाही. त्यामुळे नाईलाजानं परत शेतकऱ्यांना सावकारादारात जावं लागतं. त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की फक्त घोषणा न करता कागदावर या गोष्टी आल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, शेवटचा विषय सोयाबीनच्या बाबतीत आपण सांगितलं की 11 लाख मेट्रिक टन खरेदी केलं. आपल्या राज्यात जवळपास 45 लाख हेक्टरवर सोयाबीनचे पेरा होतो. जवळपास 65-67 लाख मेट्रिक टन उत्पादन होतं. त्यातलं 11 लाख मेट्रिक टन आपण खरेदी केलं. बाकी सोयाबीनचं काय? भावांतर योजना नाही, बरोबर आहे. राहिलं त्याचं काय? ज्या शेतकऱ्यांनी नोंदलं होतं, ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली होती त्या शेतकऱ्यांचा सगळ्यांचं खरेदी करू शकला नाही. हे सरकारचं अपयश आहे. आम्ही सांगत होतो की केंद्राची संख्या वाढवा. केंद्राची संख्या का वाढवली नाही खरेदी केंद्राची? शेतकऱ्यांनी नोंद करून सुद्धा त्या शेतकऱ्यांना परत सोयाबीन घेऊन जावं लागलं. 5-5 दिवस त्या खरेदी केंद्रावर थांबावं लागलं. ह्याला जबाबदार कोण? त्या शेतकऱ्यांचं काय? आणि ज्या शेतकऱ्यांना 3,500-4,000 हे सोयाबीन खुल्या बाजारात विकावं लागलं, ह्याला भावांतर योजने अंतर्गत तुम्ही कधीपर्यंत लाभ देणार हे सरकारने सांगणं गरजेचं आहे. आणि नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत ही KYC करून सुद्धा 1-1-1.5 महिना झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत. हे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार एवढं सरकारनं सांगावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या आपण मग सरकार अभिनंदनास पात्र राहील. त्यामुळं मी एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सत्यजित देखील. मी आदरणीय